हाय गाईज, काल होता नागपंचमी. हा नागपंचमीचा कार्यक्रम काल झाला, पण आमच्या इथे आज रिंगण आणि फुगड्या खेळतात. आणि इथे आज कार्यक्रम होता हे मला अजिबात माहीत नव्हतं आणि हे मला आता समजलं, म्हणजेच दुसऱ्या दिवशी. आता अचानकच मला हे समजल्यानंतर बाहेर पडले मी आणि घरच्या कपड्यावरच मी एकटीच, सगळ्यांनी साड्या वेअर केल्या होत्या, मी एकटीच साध्या आपल्या घरच्या कपड्यावर होते. पण मला हा चान्स सोडायचा अजिबात नव्हता. मस्त गाणे गात होते बायका, मी मस्त खेळत होते. खेळता माझी मुलगी श्री ही मला बघत होती, मम्मा कशी खेळती. माझ्या श्रीचं काही नसतं, ती सगळ्यांकडे राहते, फक्त मम्मा दिसली पाहिजे, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही तिचा. मस्त खेळता मी वाट पण बघत होती, यार फुगडी कधी खेळेल कारण फुगडी खूप दिवसांनी मी खेळत होते, कारण की आपण गणपतीला वगैरे या सणाला खेळतो, पण असं नागपंचमी वगैरेला मी पहिल्यांदा खेळत होते. आणि हे नागपंचमीचं हे कार्यक्रम जो आजचा चालला होता तो मी पहिल्यांदा अटेम्प्ट केला होता, त्याच्यामुळं मला फुगडीचा पण कार्यक्रम खूप एक्सायटेड होते, यार कधी फुगडी खेळेल म्हणून. त्याच्यानंतर हे कार्यक्रम म्हणजे गाणे पण खूप छान होते, बाळाचे वगैरे हे ते खूप म्हणजे आवडले होते मला. खूप गाणे पण तुम्हाला ऐकवते. अशा प्रकारे खूप छान गाणे गात होते बरं का बायका, आणि मध्ये मध्ये मस्ती सुद्धा करत होते. आता बघा पुढे पण खूप छान गाणे गात होते. आणि अजून पुढं बघा खूप मजा येते, खूप मजा पण केली आम्ही, मस्ती पण केली आहे, तुम्हाला आता पुढे दिसेलच. मला म्हणजे पहिल्यांदा असं कळालं रिंगणमध्ये की बाळाचे गाणे नागपंचमीला रिंगणामध्ये गातात म्हणून. तुम्ही जर आता पाहिलं तर मीच माझी अशी अवस्था की म्हणजे घरच्याच कपड्यांवर होते, बाकीचे चांगले साडे वगैरे घालून फक्त मीच अशी होते. मला अनकम्फर्टेबल पण थोडंसं फील होत होतं, बट ओके, कारण की सगळेजण मिळून मिसळून आम्ही कार्यक्रमचा आनंद. आता फुगड्याचा कार्यक्रम खेळला, पण परत रिंगण चालू करायचं ठरवलं आणि त्याच्यामुळं हे बघा आता गाडी म्हणजे ही गाडी ॲक्च्युली रस्त्यावरनंच येत होते, त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम थांबावा लागला आणि पुन्हा फुगड्याचा कार्यक्रम बंद केला, जो की मी तो मिस केला, आणि पुन्हा ते गाणे चालू झाले. चला बीच में मी अजून पण वेटच करते कधी होईल म्हणून. जरी पण मला एन्जॉयमेंट चालूच होता तसा. श्री बघत होती माझे काय करते काय नाही. तिकडे तर ती शांत बसली होती, कारण की तिला फक्त मम्मा दिसली पाहिजे, बाकी काहीही असू दे, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तोंडासमोर दिसली पाहिजे. नाही तर खूप दंगा करते, खूप मस्ती करते, नाही तर इतकी रडते बस.
आता मी फुगडी खेळणार आहे, डिंगचक डिंगचक डिंगचक. आता अशा प्रकारे आम्ही खूप फुगड्या खेळलो. फुगड्या खेळून खेळून मला एकच फुगडीमध्ये चक्कर यायला लागली होती आणि श्री दम खात नव्हती, रडायला चालू झाली. त्याच्यामुळं मी इथे स्टॉप केले आणि घरी आले.